आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 क्रांती दिन या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले, अशा सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना प्रथमतः विनम्र अभिवादन। ब्रिटिशांचे आगमन भारतात झाले ते फक्त व्यापार करण्यापुरते आलेले होते, पण त्यांचा मुख्य उद्देश जो होता तो राज्यकर्ते बनायचं होतं। या भारतावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ते भारतामध्ये आलेले होते। ज्यावेळी ते भारतामध्ये आलेले होते त्यावेळी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वारे प्रशासन चालू केलं, पण हे प्रशासन चालू करत असताना त्यांनी भारतीयांच्यावर अन्याय अत्याचार केले। हे 1857 पूर्वीचा कालखंड ज्यावेळी आपण अभ्यासतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की 1857 पर्यंत स्वातंत्र्य सैनिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्राभिमान होताच, पण याचं नेतृत्व कुणाकडे जायचं किंवा नेतृत्व गुण हा एखाद्याच्याकडे असतो। त्याप्रमाणे मंगल पांडे यांनी पहिल्यांदा 1857चा उठाव केला आणि त्यानंतर हळूहळू भारतीयांच्या मनामध्ये एक वेगळा भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान जागृत होण्यास हळूहळू सुरुवात झाली। 1857 नंतरचा कालखंड लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या जहालवादी विचारप्रवाहातून अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिक निर्माण केले। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच यावर ते ठाम राहिले आणि त्यांनी तशा प्रकारच्या सैनिकांच्या मनामध्ये भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्राभिमान जागृत केला। ज्यावेळी आपण टिळक युगाचा अंत झाला आणि त्या ठिकाणी गांधी युग आलं। गांधी युग आल्यानंतर देखील महात्मा गांधीजींचा देखील उद्देश हाच होता की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि या ब्रिटिशांना इथून हुसकावून लावायला पाहिजे। यासाठी त्यांनी विविध चळवळी केल्या। या चळवळी करत असताना त्यांना विविध संघर्ष निर्माण करावा लागला। मग त्यामध्ये ब्रिटिशांचा असणारा वर्णभेदापासून ते शेवटी ब्रिटिशांनी आपल्यावर केलेले अन्याय अत्याचार, त्यात शेतसारा असू दे, शेतसाऱ्यापर्यंतचे सर्वसामान्य लोकांची होणारी पिळवणूक, या सर्वांचा ज्यावेळी गांधीजींनी अभ्यास केला त्यावेळी शेवटचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील पर्व होते ते म्हणजे छोडो भारत। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक येथे गांधीजींच्या नेतृत्वाखाली अधिवेशन भरलं आणि त्यामध्ये ब्रिटिशांना हुसकावून देणार किंवा छोडो भारत ह्या प्रस्ताव ठेवण्यात आला। त्यावेळी सर्वसामान्य जनता भारतातील सर्वसामान्य जनता या तर रस्त्यावर आलेली होती आणि त्यांना नेतृत्व होतं ते महात्मा गांधीजींचं। पण 8 ऑगस्ट 1942ला ज्या दिवशी त्यांनी छोडो भारत हा प्रस्ताव ठेवला त्याचवेळी ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि ती पहाट होती 9 ऑगस्ट 1942ची। असं ब्रिटिशांना अशी आता भीती वाटू लागली होती की यांचा नेतृत्व करणारे व्यक्ती नाहीत, याचा अर्थ हे भारतीय आता खचले असतील। पण स्वतः सर्वसामान्य जनता यांनी स्वतःकडे नेतृत्व घेतलं आणि ज्यावेळी ही जनता परत ब्रिटिशांच्या विरोधात आली त्यावेळी ब्रिटिशांना चाहूल लागली की आता आपल्याला हा भारत सोडायला पाहिजे। म्हणजेच 9 ऑगस्ट 1942 हा दिवस आपल्यासाठी एक स्वातंत्र्याची चाहूल होती आणि त्यानंतर अवघ्या 5 वर्षानंतरच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं। 9 ऑगस्ट 1942 पर्यंत आणि त्यानंतरच्या कालखंडात देखील ज्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा सर्व स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ हा दिवस 9 ऑगस्ट क्रांती दिन पूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। पुनश्च एकदा एन डी चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने या स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करते आणि थांबते। जय हिंद, जय भारत।